नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. अंकगणिती श्रेणी पण त्याला इंग्रजीमधून अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणतो. अरिथमॅटिक प्रोग्रेशन लेट अस स्टडी. आता ह्या प्रकरणामध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे बघा. आपल्याला पहिल्यांदा काय अभ्यास करायचा की सिक्वेन्स म्हणजे काय, क्रमिका म्हणजे काय, व्हॉट इज द सिक्वेन्स, क्रमिका आपण कशाला म्हणतो ते अभ्यासायचं. त्यानंतर आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय, सिक्वेन्स बघितल्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा काय बघायचा की त्यात अंकगणितीय श्रेणी काय. त्यानंतर nth टर्म ऑफ अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचे n पद काय असेल आणि सम ऑफ n टर्म ऑफ अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि n पदांची बेरीज काय. तर साधारणतः हा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. फक्त 4 मुद्दे आहेत. सगळ्यात सोपं प्रकरण आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रकरण पहिलं आणि प्रकरण दुसरं समजलेलं असणार आहे त्यांच्यासाठी हे प्रकरण अतिशय सोपं आहे. त्या विद्यार्थ्यांनी थोडंसं जरी लक्ष दिलं तरी त्यांना ते प्रकरण चांगल्या पद्धतीने समजू शकतं, किंवा ज्या मुलांना चांगले मार्क मिळवायचे आहेत त्यांनी ह्या प्रकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. क्रमिका, अंकगणिती श्रेणी, त्यानंतर अंकगणित श्रेणीतील n पद आणि अंकगणित श्रेणीतील n पदांची बेरीज. साधारणतः हे 4 मुद्दे आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत ह्या प्रकरणामध्ये. तर पहिला मुद्दा बघूया आपण क्रमिका. आपण क्रमिका कशाला म्हणलेलं आहे बघा, सिक्वेन्स. थोडंसं समजून घेऊया आपण क्रमिका म्हणजे काय असते. आपण 1 2 3 4 या क्रमाने संख्या क्रमाने लिहितो. ही संख्यांची मालिका आहे, म्हणजे ज्या ओळीने येणार आहेत त्या संख्या. या मालिकेतील कोणतीही संख्या किती स्थानी आहे हे आपण सांगू शकतो. जसे 13 ही 13व्या क्रमांकावर आहे. संख्यांची दुसरी मालिका 1 4 9 16 25 36 49 डॅश 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 पहा. आता इथं सुद्धा आपल्याला पुढच्या ज्या संख्या आहेत ना त्या सांगता येतील. म्हणजे 1 म्हणजे काय दिसतं बघा आपल्याला, 1 चा वर्ग, 2 म्हणजे 2 चा वर्ग, 4 म्हणजे 2 चा वर्ग, 9 म्हणजे 3 चा वर्ग, 16 म्हणजे 4 चा वर्ग, 25 म्हणजे 5 चा वर्ग, 36 म्हणजे 6 चा वर्ग, 49 म्हणजे 7 चा वर्ग. तर आता ज्या पुढच्या संख्या त्या आपल्याला सांगता येतील. इथं किती येणार आहे बघा, 49 नंतर 64 येईल, त्यानंतर 8 चा वर्ग येईल, 9 त्यानंतर 9 चा वर्ग म्हणजे 81 येईल, त्यानंतर 10 चा वर्ग 100 डॅश 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 डॅश. म्हणजे ह्या पुढच्या संख्या सेम अशा आपल्याला येत राहणार आहे. याचा अर्थ काय, जी दिलेली क्रमिका आहे त्यातला पहिला जसा आपल्याला संबंध आहे तसा संबंध लक्षात आल्यावर आपल्याला पुढची पदं लिहिता येणार आहेत. आपण जशी सिक्वेन्स पुढे बघणार आहोत त्या यांना ते बघूया. आपल्याला इथं जे दिलेलं आहे बघा, इंग्रजीमधनं पण आपण थोडंसं बघूया. काही विद्यार्थी सेमीचे पण असतात. वी राईट द नंबर्स 1 2 3 4 डॅश 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 इन अन ऑर्डर. In this order we can tell this position of any number. For example, the number 13 is at the 13. आता इथं जरी आपण नसलं लिहिलं तरी आपण सांगू शकतो की 13व्या नंबरला 13 आहे. 13 is at 13 position. The number 1 which is square of 1, 4 which is square of 2, 9 which is square of 3, 16 which is square of 4, 25 which is square of 5, 36 which is square of 6, 49 which is square of 9 dash dash dash, as like this. So we can write here 64 which is square of 8, 81 which is square of 9, 100 which is square of 10 dash dash dash. We are going to write as like this. There have been given. Let us see what is the sequence. What is the definition we can be say as the sequence. A set of, here they have been given the definition of the sequence. A set of the number where the numbers are arranged in a definite order like the natural numbers is called the sequence. A set of number where the numbers are arranged in a definite order. This definite order is the main thing that we can underline this, because which definite order we have been seen here. What is the definite order? There is the plus 1 plus 1 plus 1. This is the definite order. It means 1 plus 1, 2 plus 1, 3 plus 1, 4 plus 1. And here also the definite order, square of 1, square of 2, square of 3, square of 4, as like this. So we can say that this is the sequence. So in Marathi medium, what we can say that, for in Marathi medium आपल्याला क्रमिकेची व्याख्या कशी सांगता येईल. क्रमिका म्हणजे काय, नैसर्गिक संख्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्याच्या समूहाला क्रमिका म्हणतात. इथं आपल्याला काय लक्षात कशाला अंडरलाईन करता येईल बघा, विशिष्ट क्रमाने. आपण एका विशिष्ट क्रमाने जर संख्या समूह मांडलेला असेल तर त्या संख्या समूहाला क्रमिका असं म्हणता येईल. ठीक आहे, आपण आपल्याला जे काही पुस्तकं दिलेलं आहे ना त्या संदर्भात थोडीशी चर्चा करूया. आता इथं आपल्याला पुढील आकृतीबंध पूर्ण करा असं दिलेलं आहे. आता आपण क्रमिकेचा अर्थ बघितलेला आहे. आपल्याला एक 15 सेकंद आपण देऊया. 15 सेकंद मध्ये तुम्ही त्या कमेंट मध्ये संख्या लिहा की काय असतील त्या.
आणि मग आपल्याला पुढचं कंटिन्यू करता येईल. आपल्याला तुम्हाला मी आता 15 सेकंदचा चालू करतोय. स्टार्ट. हे बरोबर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर लिहिलेलं आहे. तुमच्या समोर पण उत्तर आपण इथं काढलेलं बघा. 9, 11, 13, 15, 17 आणि आपण बऱ्याच जणांनी कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा लिहिलेली उत्तर बरोबर आहेत. ठीक आहे, तर आपण पुढचा मुद्दा बघूया बघा. इथे एक आकृतिबंध दिलेला आहे आणि या आकृतिबंधामध्ये इथं 5 त्रिकोण दिलेले, 5 त्रिकोणांची संख्या आहे. इथं त्रिकोणांची संख्या 8 आहे. त्यानंतर इथं त्रिकोणांची संख्या 11 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता याच्यात पण तुम्हाला 15 सेकंद देतो कमेंट मध्ये टाकायला. तुम्ही 15 सेकंदामध्ये ज्या पुढच्या येणाऱ्या 4 संख्या आहेत त्या 4 संख्या टाईप करायच्या. ओळीने जरी टाईप केल्या तर चालतील. मध्ये कॉमा द्या फक्त. 5, 8, 11. युअर टाइम स्टार्ट्स नाऊ. तुमच्यासमोर उत्तर दिसत आहेत बघा. कमेंट मध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे उत्तर लिहिलेले आहेत ते उत्तर बरोबर लिहिलेले आहेत. सर, जे बरोबर उत्तर लिहिणारे सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. त्यांनी उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला लक्षात घेता येईल की इथं जो आहे तो 3चा डिफरन्स होता, मगाशी जो आहे तो 4चा डिफरन्स होता. आपल्याला तो लक्षात घेता येईल. ही जी क्रमिका आहे त्या क्रमिकेमधून आपल्याला अंकगणित श्रेणी हा भाग अभ्यासायचा आहे. कोणतंही प्रकरण शिकत असताना जे त्या प्रकरणात आलेल्या नवीन ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला शिकणं महत्वाचं असतं. आपण त्या पद्धतीने ह्या प्रकरणात नवीन संकल्पना आपण काय लिहिणार आहोत, आपल्याला नवीन काय असतील टर्म्स त्या आपण बघणार आहोत. इन अ सिक्वेन्स ऑर्डर टर्म्स आर रिप्रेझेंटेड ॲज T1, T2, T3 डॅश 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 अप टू Tn. इन जनरल सिक्वेन्स वी राईट ॲज Tn. आपण जे पद आहेत बघा, जे पहिली टर्म असणार आहे, आता समजा इथं 9 आहे तर 9 म्हणजे काय, इथं आपल्याला T1 असणार आहे. म्हणजे पहिल्या पदाला आपण काय लिहिणार आहे, T1 और A इज इक्वल टू, म्हणजे आपण 2 तिथं टर्म मांडणार आहोत. जर पहिलं पद असेल म्हणजे ज्या सिक्वेन्स मधली जी क्रमिका आपली आहे, आता ही जी क्रमिका आहे या क्रमिकेतलं जे पहिलं पद असेल आपण तिला एकतर काय म्हणणार आहे, T1 म्हणणार आहे स्मॉल लेटर मध्ये, किंवा आपण त्याला A पण असं म्हणलेलं असतं. म्हणजे इथं T1 बरोबर A बरोबर आपल्याला काय लिहिता येईल, 9 असं लिहिता येईल. म्हणजे हे आपलं काय असणार आहे बघा, पहिलं पद दिलेल्या क्रमिकेतलं हे जे पहिलं पद आहे आपण कसं मांडलेलं आहे, T1 बरोबर A बरोबर 3 असं मांडलेलं आहे. दुसरं टर्म काय केलेलं आहे बघा, T2 बरोबर जे दुसरं पद असेल T2 असं लिहिलेलं आहे. T इंडिकेट्स टर्म म्हणजे पद. आणि आता हे कसं, इंग्रजी माध्यमातली मुलं असतील तरी त्यांना T1, T2 लिहायचे आणि मराठी मीडियमची जरी मुलं असतील तर त्यांना T1, T2 लिहायचे. त्यामुळे आपण दोघांनी पण सवय काय लावायची, फर्स्ट टर्म सेकंड टर्म असं जर लावलं तर काही अडचण येणार नाही. मराठी मीडियमचे आहेत किंवा इंग्लिश मीडियमचे आहेत तर तिथं काय असं जास्त वेगळं लिहायचं नाही. T2 बरोबर काय येणार आहे, तिथं T2 ला फक्त आता T2 लिहायचं आहे आणि T2 बरोबर इथं किती लिहिता येईल, 15 असं लिहिता येईल आपल्याला. त्यानंतर T3 बरोबर किती लिहिता येणार आहे, दिलेलं आहे आपल्याला तिथे लिहून, T3 बरोबर 21. त्यानंतर T4 काय बघा, T4 बरोबर 27. तर साधारणतः आपल्याला अशी पद लिहिता येत असतात. पुढचं पद असेल तर ते T5 होईल, 6 असेल तर 6 होईल. म्हणजे तो जर क्रमिकेतला जो नंबर आहे ना, तो नंबर म्हणजे T चा नंबर असणार आहे. 1, 2, 3, 4 हे आपण लक्षात घ्यायचंय. आपल्याला जे दिलेले पुढचं उदाहरण आहे ना, आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ऍक्टिव्हिटी वरून सुद्धा आपल्याला समजून घेता येईल. प्रकरण अतिशय सोपं आहे, याच्या आधीच आपण सांगितलेलं आहे. आता इथं जे आहेत आपल्याला हे जे T2 आणि T3 ची किंमत काढायची. इथं T2 आणि T3 ची किंमत काढायची. विद्यार्थी मित्रांनो, आता पण तुम्हाला आपण 15 सेकंदाचा वेळ देऊया ह्या 4 बॉक्स मधली उत्तर तुम्हाला लिहिण्यासाठी. उत्तर तुम्हाला लिहिण्यासाठी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर उत्तर आपण डिस्प्ले केलेले आहेत. आपल्या सगळ्यांनी लिहिता आलेली असणार आहेत उत्तर. बऱ्याच जणांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहिलेली पण आहेत. सर्व विद्यार्थ्यांचं बरोबर लिहिणारे हार्दिक अभिनंदन. ठीक आहे, पुढील आपण उदाहरण समजून घेऊया. अंकगणित श्रेणी, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. देन व्हॉट इज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन, ते समजण्यासाठी आपल्याला काही
उदाहरणं दिलेली आहेत बघा आणि त्याची पुढची 3 पद आपल्याला घ्यायला सांगितलेली आहेत. आपण ती पद जर लिहिता आली व्यवस्थित तर आपल्याला लक्षात घेता येईल की आपल्याला अंकगणिती शिर्डी हा भाग लिहिता येतोय. आता पहिलं जे उदाहरण दिलेलं आहे ते बघा 100, 70, 40, 10 डॅश 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 असं दिलेलं आहे. दुसऱ्या पदामध्ये -7, -4, -1, 2 डॅश 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 आणि तिसऱ्या पदामध्ये दिलेले 4, 4, 4. आता आपल्याला 2 मार्कासाठी सुद्धा उदाहरण असते की पुढील 3 पदे लिहा, 2 पदे लिहा किंवा रिकाम्या जागेमध्ये पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा असतं की पुढची पदं लिहा. तर इथं आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, आपल्याला ही जी पदं आहेत ही पदं लिहित असताना हे 100 आहे, हे 70, हे 40, हे 10 याच्यानंतर येणारं त्याच्यानंतर लिहिता येणार पद. आता आपल्याला जोपर्यंत पद कधी लिहिता येणार नाही जोपर्यंत आपल्याला ह्यातला संबंध लक्षात येणार नाही. इथं जर 100 आहे तर आपण बघतो इथं 100 आहे, इथं 70 आहे. हे कितीनं कमी झालेलं आहे बघा, -30 कमी झालेलं आहे. आपल्याला लक्षात घेता येईल हे कितीनं कमी झालेलं आहे, -30. त्यानंतर हे 70 मधून 30 गेलं की 40 राहते, म्हणजे हे पण -30 कमी झाले, हे पण -30 कमी झाले. आता हे पण काय असलं पाहिजे, -30 कमी असलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ 10 मधून 30 वजा करायचं प्रत्येक वेळेस किंवा 100 मधून 30 वजा करायचे, पुन्हा 70 मधून 30, 40 मधून 30, 10 मधून 30 वजा करायचे. 10 मधून जर 30 वजा केलं तर किती मिळेल आपल्याला, -20. म्हणजे पहिलं पद काय येईल आपलं, -20. त्यानंतर पुन्हा अजून त्यातनं 30 वजा करायचं म्हणजे -50. पुन्हा 30 वजा करणार आपण -80. म्हणजे आपल्याला जी 3 पद आहेत ती काय मिळालीत बघा पुढची ह्या उदाहरणासाठी, -30, -20, -50 आणि -80. हे ह्यातला फरक आपण लक्षात घेतलेला आहे. तसं इथं काय दिसतंय बघा, -7, -4, -1 आणि 2 आहे. म्हणजे ह्या प्रत्येकात किती मिसळलं जाते बघा, +3 मिसळलं जाते. +3 मिसळल्यामुळे काय झालं, -7 मध्ये 3 मिसळलं, -4 आलं, -4 मध्ये 3 मिसळलं, -1 आलं, -1 मध्ये 3 मिसळलं, 2 आलं. आता 2 मध्ये किती मिसळायचं, 3 आणि 2 किती झालं, 5. त्यानंतर पुढचं टर्म काय येईल बघा आपली, 5 मध्ये पण किती मिसळणार आपण, 3 मिसळणार, म्हणजे किती येणार, 8. पुन्हा पुढच्या टर्म मध्ये किती होईल, 8 मध्ये 3 मिसळ किती होईल, 11. म्हणजे पुढची 3 पदं आपल्याला अशा पद्धतीनं इथं सुद्धा लिहिता येणार आहेत. आपण 5, 8, 11 असं लिहू शकतो. त्यानंतर हे जे तिसरी क्रमिका दिलेली आहे इथं सुद्धा काय दिसतंय बघा, ह्यांच्यात किती मिसळलंय आपल्याला लक्षात घेता येईल. 4 मध्ये 0 मिसळले, 4 आलं. पुन्हा ह्या 4 मध्ये 0 मिसळलं, 4 आलं. पुन्हा ह्या 4 मध्ये 0 मिसळलं, 4 येईल. म्हणजे पुढची जर 3 पदं लिहायची असेल तर 0 मिसळावं लागेल प्रत्येक पदात मागच्या 4 येईल. पुन्हा अजून ह्या 4 मध्ये 0 मिसळलं, 4 येईल. पुन्हा अजून त्या 4 मध्ये 0 मिसळलं, 4 येईल. म्हणजे येणाऱ्या ज्या संख्या आहेत पुढच्या ज्या ती संख्या येणार आहेत क्रमिकेतल्या, तर त्या जर आपल्याला काढायच्या असतील तर जो पहिला त्यांच्यातला संदर्भ आहे किंवा पहिला कुठल्या गुणधर्मानं किंवा कोणत्या फरकानं त्या मांडणी केलेल्या आहेत हे आपल्याला लक्षात आलं की अशा संख्येला आपण काय म्हणतो, सिक्वेन्स म्हणतो. मग अंकगणिती श्रेणी कशाला म्हणायचं, सिक्वेन्स तर आता ह्या दोन्ही पण झाल्या, आता ह्या सगळ्याच सिक्वेन्स आहेत. मग अंकगणिती श्रेणी कशाला म्हणायचं, आता ही जी आपण मांडलेली पदं आहेत T1, T2, आपण जे मानलेली पद आहेत, पहिलं पदाला आपण काय म्हणणार आहे बघा, आपण मागाशी पण बघितलं होतं T1 म्हणणार होतो. पहिलं पद काय असेल आपलं, T1 बरोबर A बरोबर T1 बरोबर A असेल, याची आपण सवय ठेवणार आहोत 100. त्यानंतर दुसरं पद काय येणार आहे बघा, T2 बरोबर 70. त्यानंतर तिसरं पद T3 40 आणि T4. ही आपल्या सगळ्या पदांना आपल्याला नंबर देता येईल. कितव्या नंबरचं पद आहे हे फक्त इंडिकेट करतोय, त्यामुळे तो भाग सोपा आहे 10. मग हे जे दिलेलं उदाहरण आहे, ह्या उदाहरणात ही अंकगणिती श्रेणी आहे, हे आपण कसं लक्षात घ्यायचं बघा. सगळ्यात सोपा भाग आहे तसं शिकण्यासाठी. हे T1 आहे, हे T2 आहे, हे T3 आहे, हे T4 आहे. जर प्रत्येक वेळेस म्हणजे जो डिफरन्स आपण म्हणतो D म्हणतो, D ची जी किंमत आहे, D बरोबर किती आलं पाहिजे आपल्याला, D बरोबर, आता हे पहिलं D असेल तर आपण त्याला D1 म्हणतो. आपल्याला जे डिफरन्स घ्यायचे असतात D1 बरोबर काय काढायचं बघा, T2 - T1. म्हणजे जे दुसरं पद असतं त्या दुसऱ्या पदामधून जर पहिलं पद आपण वजा केलं तर मिळणारा जो फरक आहे त्याला सामान्य फरक म्हणतात, कॉमन डिफरन्स. ह्या दोन जी पद आहेत त्या दोन पदांची जर आपण वजाबाकी केली तर मिळणारा जो फरक आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, सामान्य फरक म्हणणार आहे. मग आता इथं सामान्य फरक काय आला बघा, कसा काढला आपण, T2 किती आहे, 70 वजा 100. आपल्याला काय माहिती, 70 मधून 100 जात नाही, मग आपण काय करतो, 100 मधून 70 घालवतो, पण चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं देतो. आपण काय म्हणले, वजाबाकी करताना जर जी संख्या मोठी असेल त्या संख्येचं आपण चिन्ह दिलेलं असतं. म्हणजे 70 वजा 100 म्हणजे किती येणार आहे, 30 येणार आहे.
म्हणजे D1 ची जी किंमत आहे आपल्याला ती किती येते आपल्याला -30 येते. D1 बरोबर -30. पहिला डिफरन्स म्हणजे पहिला साधारण फरक किती आला आपला -30 आलाय. असा जर आपला दुसरा साधारण फरक येतोय का आपण ते बघणार आहोत. आता D2 कसं काढणार आपण बघा. D2 बरोबर D2 म्हणजे आता दुसरा फरक पण काढायचा. D2 बरोबर T3 - T2 म्हणजे पहिल्यांदा काय केलं बघा, दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा केलं. आता काय करायचं, तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा करायचं. हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे, हे तिसरं पद आहे. आणि मग डिफरन्स काढताना कसं केलं पहिल्यांदा आपण आणखीन एकदा बघूया, थोडंसं लक्ष द्या. आपण पहिल्यांदा काय केलं, T2 मधून T1 वजा केलं. नेहमी लक्षात घ्यायचे की संख्या लहान असो किंवा मोठी असो, जी पुढचं पद आहे पुढच्या पदामधूनच मागचं पद वजा करायचं. म्हणजे 70 वजा 100. आता इथे काय होईल, 40 वजा 70, 10 वजा 40. तर साधारणतः आपल्याला असं लिहायचं असतं. आता आपण काय लिहूया बघा, D2 बरोबर इथं काय लिहिणार, D2 बरोबर तिसरं टर्म म्हणजे T3 - T2 म्हणून खालच्या ओळीत आपल्याला काय लिहिता येईल, बरोबर T3 ची किंमत किती आहे 40. तिसरं पद आपलं काय होतं 40 वजा नेहमी पुढच्या पदामधूनच मागचं पद आपल्याला वजा करायचं. 40 वजा 70 बरोबर किती लिहिता येईल बघा. 40 मधून 70 गेलं तर मोठ्या अंकातून लहान अंक वजा करायचा आणि चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्यायचं. मोठ्याला आपण कसं मान देतो तसं इथं वजाबाकीमध्ये सुद्धा मोठ्याला मान द्यायचा आहे. किती आलं आपल्याला, D बरोबर -30. म्हणजे जो दुसरा डिफरन्स आहे तो सुद्धा किती येतो बघा आपला -30 येतं. D2 बरोबर -30. आता इथे काय लक्षात घेता येईल बघा आपल्याला, T1 आणि T2. T1 ची किंमत किती आली, -30 आहे आणि D2 ची किंमत किती आली, -30 आहे. जर D1 आणि D2 ची किंमत सारखीच असेल तर आपण काय लिहितो, D1 = D2. इथे लिहूया आपण लगेच. इथे लिहितो मी, जर D1 = D2, जर D1 बरोबर D2 असेल, then this sequence is arithmetic progression. आता इथं आपण कॅपिटल AP लिहिलं तरी पण अरिथमेटिक प्रोग्रेशन असं आपल्याला सांगता येईल. म्हणून जर T1 बरोबर D2 असेल तर आपल्याला काय माहिती आहे, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी असते. जर D1 बरोबर D2 असेल तर दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी असते आपल्याला सांगता येईल. म्हणून सगळ्यात बेसिक गोष्ट काय, आपल्याला एखादी क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे हे बघण्यासाठी D1 बरोबर D2 यायला पाहिजे किंवा D3 बरोबर D2 यायला पाहिजे. कुठल्याही दोन डिफरन्स जे आहे ते कॉमन आले पाहिजे. कॉमन डिफरन्स जो आहे तो सारखा आला पाहिजे. म्हणजे की जर कॉमन डिफरन्स सारखा येत असेल तर त्या कशा असतात, अंकगणिती श्रेणी असतात, अंकगणिती क्रमिका असतात. हे आपल्याला लिहिता येईल. आता शेवटच्या उदाहरणातला सुद्धा आपण भाग बघूया बघा. जर T1 बरोबर, ठीक आहे आपण हे इरेज करूया. इथं आपल्याला लिहिता येईल बघा. इथं काय दिलेलं आहे, T1 बरोबर A बरोबर 4. आपण मुद्दाम सवय अशीच लावून घेणार आहे, T1 बरोबर A, कारण पुन्हा आपल्याला सूत्रामध्ये T1 आणि A ची किंमत सारखीच वापरायची आहे. T2 बरोबर पण इथं 4 लिहिता येईल. तसं T3 बरोबर पण 4 लिहिता येईल. म्हणजे T1, T2 आणि T3 च्या किमती सारख्याच आहेत. तरी पण आपण जर आपल्याला मॅथमॅटिकली प्रूव्ह करायचं असतं, गणिती भाषेतून सांगायचं असतं की दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे, तर इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, D1 काढावं लागेल. D1 बरोबर काय लिहिता येईल, T2 मायनस T1. म्हणजे T2 ची किंमत किती आहे बघा, T2 बरोबर 4 वजा 4 किती येईल मग, 4 वजा 4 0. आपल्याला D1 ची किंमत मिळालेली आहे 4 वजा 4 म्हणजे 0. तसेच आपल्याला D2 ची किंमत काढायची. शक्यतो अशा समोरासमोर किमती काढायचे उत्तरपत्रिकेत लिहिताना सुद्धा, म्हणजे आपल्याला लक्षात घेता येत असतं. T2 बरोबर, आता इथं काय ना, T3 मायनस T2, मग काय येईल बघा, बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह शक्यतो आलं पाहिजे. असं आपण लिहिताना सवय लावून घ्यायची.
T3 ची किंमत पण 4च आहे, वजा T2 ची किंमत किती आहे, 4च आहे, आणि मग काय येईल बघा, बरोबर 0. म्हणजे T2 ची पण सॉरी इथं आपल्याला काय लिहिता येईल बघा, T2 दुसरा डिफरन्स जो आहे D2 बरोबर T3 मायनस T2, 4 वजा 4 बरोबर 0. आता इथं काय आलेलं आहे बघा, D1 बरोबर D2 लिहिता येईल आपल्याला इथं, D1 बरोबर D2. म्हणून काय म्हणतात आपल्याला, therefore the given sequence is an arithmetic progression. The given sequence is an arithmetic progression म्हणजे दिलेली क्रमिका जी आहे ती अंकगणिती श्रेणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे पहिलं, दुसरं आणि तिसरं एखादी क्रमिका असेल आणि ती अंकगणिती श्रेणी असेलच असं नाही. जे 8वीला स्कॉलरशिपला असतील, 5वीला स्कॉलरशिपला असतील त्यांच्या लक्षात घेता येतील की वेगवेगळ्या क्रमिका आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये सोडवायच्या असतात. त्याच पद्धतीनं आता ही दिलेली जी आहे ती आपल्याला काय करायचं, अंकगणिती श्रेणी बघायचं आहे. ठीक आहे, आपण पुढचा मुद्दा बघूया. इथे पुस्तकात काही उदाहरणं सोडून दिलेले आहेत बघा, आपण ते थोडंसं ओव्हरलुक करूया. खालीलपैकी कोणती क्रमिका अंकगणित श्रेणी आहे हे ओळखा. जर असेल तर तिची पुढील 2 पदे काढा. आपल्याला अंकगणित श्रेणी कोणती आहे ते आधी ओळखायचंय. 5, 12, 19, 26. आता इथं आपण कसं काढलेलं आहे बघा, T1 लिहिलेलं आहे, T2 लिहिलेलं आहे, T3 लिहिलेलं आहे, आणि ह्याच्यावर आपल्याला काय काढता येईल बघा, D1 काढता येईल. इथं लिहिलेलं नाही त्यांनी D1, पण आपल्याला काय करायचं, लिहायचं असतं D1 बरोबर T2 मायनस T1 म्हणजे किती येईल, 12 मधून 5 गेली किती राहिले, 7. त्यानंतर D2 बरोबर T3 मायनस T2 म्हणजे इथं काय 19 वजा 12 बरोबर पण 7. म्हणजे इथं पहिले पद बरोबर 5 आहे आणि यांच्यातला सामान्य फरक 7 आहे आणि तो स्थिर आहे. म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा पण D1 किती आले, 7 झाले. दुसऱ्या पण वेळेस D2 किती आला, डिफरन्स 7 झालाय, म्हणजे तो कॉन्स्टंट आहे, तो स्थिर पद आहे. म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. देअरफॉर दिस इज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. या श्रेणीतील पुढची 2 पद आपल्याला सांगता येतील. काय होईल बघा, ह्यांच्यातला डिफरन्स किती, 7चा आहे. आपल्याला काय करता येईल, जे तिसरं पद आहे 26 अधिक 7 बरोबर 33 आणि 33 अधिक 7 बरोबर 40. तर अशा पद्धतीने आपल्याला पुढची जी 2 पद आहेत ती 2 पद इथं लिहिता येत असतात. आपल्याला अंकगणिती श्रेणीच्या सहाय्याने लिहिता येतील. तसंच आपल्याला पुढच्या उदाहरणात सुद्धा बघता येईल बघा. 2 वजा 2 वजा 6 वजा 4. आता इथं सुद्धा आपल्याला सगळ्यात सुरुवातीला कॉमन डिफरन्स सारखा आहे का तो बघावा लागतो. T1 दिलेला आहे, A बरोबर T1 बरोबर 2, T2 बरोबर वजा 2, T3 बरोबर वजा 6, T4 बरोबर वजा 10. इथं D1 बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, D1 बरोबर T2 मायनस T1 म्हणजे 2 वजा 2 म्हणजे फरक किती आला, साधारण फरक वजा 4 आला. दुसऱ्याच्या साधारण फरक किती आला, वजा 4 आला. तिसऱ्याच्या साधारण फरक किती, वजा 4 आला. म्हणजे इथं D1 इज इक्वल टू D2 इज इक्वल टू D3 सगळे सामान्य फरक सारखे आहेत. हा सामान्य फरक वजा जरी आला तरी काय हरकत नाही, पण तो सारखाच येतो प्रत्येक. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. आणि मग पुढच्या 2 पद कसे काढतात, अजून ह्यात आपण काय मिसळणार, वजा 4 मिसळणार, म्हणजे काय होईल, वजा 14. अजून त्याच्यामध्ये वजा 4 मिसळणार, वजा 18. तर अशा पद्धतीने आपल्याला जो पुढचं उदाहरण आहे त्याचं ओव्हरलुक मध्ये बघता येईल. त्यांनी जी सोडून दिलेली उदाहरण आहे ते आपण फक्त थोडंसं जस्ट बघतोय की कसं आहे ते सोडून दिलेलं, जेणेकरून आपल्याला अभ्यास करत असताना किंवा बघत असताना त्याची अडचण येणार नाही. आता इथं पण क्रमिका दिलेली आहे बघा, 1, 1, 2, 2, 3, 3. ही क्रमिका आहे, ही सिक्वेन्स आहे. आपल्याला जर ही सिक्वेन्स पुढे कंप्लीट करा म्हटलं तर आपण कसं करू बघा, 4, 4, 5, 5, 6, 6, 7, 7. म्हणजे ही क्रमिका आहे, पण अंकगणिती श्रेणी आहे का, क्रमिका असेल तर अंकगणित श्रेणी आहे का. इथे T1 किती आहे बघा, 1 आहे. T2 किती आहे, 1 आहे. T1 आणि T2 सारखंच आहे. म्हणजे इथे T2 मायनस T1 चा डिफरन्स किती आला, 0. 1 मधून 1 गेलं 0 राहील. पण ज्यावेळेस हे D1 झालं आपलं डिफरन्स, फर्स्ट डिफरन्स D1 आपण म्हणतो त्याला, त्यानंतर D2 किती येते बघा, T3 मायनस T2 1 येत आहे बघा. म्हणजे इथंच आपल्याला काय लक्षात घेता आलं की हा D1 आणि D2 इथं सारखा नाही. आपण लिहित असतो D1 इज नॉट इक्वल टू D2, D1 इज नॉट इक्वल टू D2. जर D1 आणि D2 सारखा नसेल
देन देअर विल बी नो अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही. देर इज नो अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपल्याला लिहिता येईल म्हणून हे दिलेली तिसरं उदाहरण आहे ते अंकगणिती श्रेणीचं उदाहरण नाही हे आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर 3/2 1/2 वजा 1/2 वजा 3/2. आता इथं जरी अपूर्णांकात दिलेला असेल तरी आपण गडबड करायची नाही. आपला जो नियम आहे आपण नियम सोडत नाही. इथं लिहिलेलं काय बघा T1 बरोबर 3/2, T2 बरोबर 1/2, T3 बरोबर वजा 1/2, T4 बरोबर वजा 3/2 आणि मग T2 मायनस T1 काय आलं प्रत्येक वेळेची वजाबाकी करायची. पहिला डिफरन्स वजा 1 आला, दुसरा डिफरन्स पण वजा 1 आला, म्हणजे तिसरा डिफरन्स पण वजा 1 आला. जर समजा पहिला डिफरन्स दुसरा डिफरन्स तिसरा डिफरन्स सारखा येत असेल D1 इज इक्वल टू D2 इज इक्वल टू D3 म्हणजे सामान्य फरक जर सारखा असेल तर देन देयर विल बी अरिथमॅटिक प्रोग्रेशन. दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. यातून पुढची दोन म्हणजे काय करता येईल पुन्हा त्याच्यामध्ये वजा 1 मिसळता येईल, वजा 5/2 आणि वजा 7/2. तर पुढची दोन पदं सुद्धा आपल्याला लिहिता येतात. पुस्तकातलं दिलेलं उदाहरण आहे ते सुद्धा आपण स्पष्टीकरण करून बघत आहोत. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 3.1 बघूया आपण काय दिलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. आता आपल्याला इथं अंकगणिती श्रेणी आणि शोधायची आणि त्याच्यातला सामायिक फरक पण काढायचा जर असेल तर. ठीक आहे, बघूया बघा आपण अंकगणिती श्रेणी आणि त्यातला फरक आपल्याला शोधायचा आहे. Let us see the practice set 3.1. What is the question? Which of the following sequences are arithmetic progression? If they are arithmetic progression, find the common difference. जर त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन असतील अंकगणित श्रेणी असतील तर आपल्याला त्यातला काय करायचं साधारण फरक जो आहे तो फरक काढायचा आहे. आपल्याला काय दिलेलं आहे बघा, पहिलं जे एक्झाम्पल दिलेलं आहे ॲज इट इज आपल्याला त्याची T1 T2 T3 ह्या किमती लिहिता येतील. आपण पहिले एक्झाम्पल बघूया आपल्याला कसं लिहिता येईल. सगळ्या सुरुवातीला आपल्याला T1 T2 T3 हे लिहून घेता येत असतं. हे जर लिहिलं तर मग आपल्याला डिफरन्स काढायचा आहे आणि मग त्याच वेळेस ठरवलं की आपल्याला अंकगणित श्रेणी आहे का. इथे काय लिहितं बघा, T1 बरोबर A बरोबर 2, T2 बरोबर 4, T3 बरोबर 6, T4 8. तर आपल्याला T1 T2 T3 T4 लिहिता आलेलं आहे. आपल्याला काय करता येतं बघा, जर असं जर लिहिलेलं असेल तर आपल्याला पहिल्यांदा D1 काढावं लागेल. आपण D1 काढूया. D1 बरोबर T2 मायनस T1 T2 वजा T1. शक्यतो मराठी मीडियमच्या मुलांनी सुद्धा थोडीशी इंग्रजीतनं सवय लावली तर काय हरकत नाही, त्यांना पुढे कॉलेजला गेल्यानंतर त्याचा फायदा होईल. 4 वजा 2 बरोबर किती येणार आहे बघा, बरोबर 2. 4 minus 2 is equal to 2. So this is the value of D1. आपल्याला लिहिता येईल इथे D1 is equal to 2. तसं D2 काय लिहिता येईल बघा आपल्याला. D2 साठी सुद्धा आपल्याला लिहिता येईल D2 is equal to T3 minus T2. आता पुढच्या पदातून मागचं पद आपण वजा करतोय बरोबर. काय लिहिता येईल बघा, T3 ची किंमत किती आहे आपण लिहिलेली सुरू किमती 6 वजा T2 ची किंमत बघायची आपल्याला 4. काय लिहिता येईल बरोबर 2 म्हणजे D2 ची पण किंमत किती आलेली आहे 2. आपण जरी 2 जरी डिफरन्स काढले तरी पण तिथं आपल्याला काय हरकत नाही, D2 बरोबर 2. म्हणून इथे काय लिहिता येईल बघा, D1 is equal to D2. therefore D1 बरोबर D2. D1 आणि D2 ही पदं कशी आहेत आपल्याला सारखी आहेत. जर D1 बरोबर T2 असेल तर आपल्याला काय म्हणता येईल, if T1 is equal to D2 then given sequence is an arithmetic progression. therefore given sequence अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल बघा, जी दिलेली क्रमिका आहे ती कशी अंकगणिती श्रेणी आहे. आपल्याला इथे काय करायचं होतं, अंकगणिती श्रेणी आहे का ते बघायचं होतं आणि त्यातला कॉमन डिफरन्स काढायचा होता. खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत का हे शोधायचं होतं. ज्या अंकगणिती श्रेणी असतील ते त्यांतील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. आणि ही जी अंकगणिती श्रेणी आहे त्यातला आपल्याला सामायिक फरक काढायला सांगितलेला होता.
what is the common difference of this sequence? So this sequence have two common difference. इथं काय दिलं बघा 2, इथं 502 म्हणजे अडीच आहे 2.5. आपल्याला इथं पण लक्षात घेता पाहिजे 502 आहे म्हणजे इथे काय असतं 2.5. बऱ्याच वेळेस आपल्याला मग अपूर्णांकात मुद्दाम दिलेलं असतं. मग इथं काय होईल 2.5 3 आणि 702 म्हणजे ते पण डेसिमल मध्ये काढलं तर आपल्याला किती होईल 3.5. मग आपल्याला लक्षात घेता येईल ही दिलेली क्रमिक अंकगणित श्रेणी आहे का तर आहे. लगेच लक्षात येईल 2.5 मधून 2 गेलं अर्ध राहिलं, 3 मधून 2.5 गेले अर्ध राहिले, 3.5 मधून 3 गेलं पुन्हा हाफ किंमत राहील आपल्याला आणि त्या अंकगणित श्रेणी आहे असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. आपल्याला या पुढचं उदाहरण बघूया बघा. उदाहरण नंबर 3 बघता येईल बघा. -10 -6 -2 2 अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. आता इथं सुद्धा आपल्याला T1 T2 T3 T4 हे मांडून घेता येईल. इथं आपण लिहूया T1 बरोबर -10, T2 बरोबर -6, T3 बरोबर. आपल्याला हे सगळ्या किमती आधी मांडून घ्याव्या लागतात. आपण पुन्हा पुन्हा ते सोडून दाखवतो बघा. T3 बरोबर -2 आणि T4 बरोबर जे दिलेल्या किमती आहेत त्या आपण मांडून घेतोय. T4 बरोबर 2. तर आपल्याला अशा किमती दिलेल्या आहेत. याच्यावरून आपल्याला आधी सामान्य फरक काढायचा आहे. सामान्य फरक काढल्यानंतर मग आपल्याला काय करायचंय, जर सामायिक फरक सारखा आला, इफ द कॉमन डिफरन्स इज द सेम और इक्वल देन दॅट विल बी द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आपल्याला काय करता येईल बघा. पहिल्यांदा आपण D1 लिहूया. काय लिहिता येईल D1? पहिल्यांदा आपल्याला D1 लिहिता येईल बघा. D1 बरोबर T2 - T1 T2 - T1 हे लक्षात घ्यायचं आपण. T2 - T1 बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह आपण घेतलं. T2 ची किंमत किती आहे बघा. -6 त्यानंतर वजा हे सूत्रातलं आहे आणि जी किंमत आपण एखाद्या ह्याची टाकत असतो किंमत ठेवत असतो त्यावेळेस ती वजा जर असेल तर आपण जनरली कंसात ठेवलेली असते म्हणजे आपल्याला 2 वजा चिन्हांचा गोंधळ होत नाही. म्हणून इथं काय होईल बरोबर -6 वजा 10 आणि मग आपल्याला काय लिहिता येईल बघा. बरोबर पुन्हा बरोबर चिन्ह लिहून -6 वजा आणि वजा अधिक, पुढचं चिन्ह बदलेलं आपल्याला. वजा आणि वजा काय होईल अधिक 10 आणि मग आपल्याला मोठ्या संख्येतून मोठ्या अंकातून लहान अंक वजा करायचा आणि मोठ्या संख्येचं आपल्याला चिन्ह द्यावं लागत असतं. म्हणून इथं कुठला मोठी संख्या कुठली आहे 10 मधून 6 गेले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिकच आहे म्हणजे इथं काय मिळणार आहे आपल्याला +4. म्हणजे D1 ची किंमत इथे किती मिळालेली आहे आपल्याला +4 मिळालेली आहे. तसं आता आपल्याला D2 ची पण किंमत काढता येईल. जर D1 आणि D2 सारखा असेल तर मग मात्र दिलेली क्रमिका ही अंकगणित श्रेणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. D2 बरोबर T3 - T2 T2 ही आपल्याला D2 ची किंमत काढता येईल. बरोबर काय लिहिता येईल बघा. T3 किती आहे. T3 ची किंमत -2 वजा हे सूत्रातलं आणि ही जी किंमत आहे T2 ची ती काय येणार आहे -6. ती आपण काय केलेली असते कंसात मुद्दाम लिहिलेली असते कारण आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे की ती किंमत कुणाची आहे. ती सूत्रातली किंमत आपण कंसाच्या बाहेर लिहिलेली आहे आणि जी T3 ची किंमत आहे T2 ची किंमत आहे ती आपण ब्रॅकेट मध्ये लिहिलेली आहे. -2 आणि वजा काय होईल अधिक 6. तर आपल्याला अशा पद्धतीनं काय मिळेल बघा. -2 अधिक 6. आता इथं पण काय करायचं मोठ्या अंकातून लहान अंक वजा करायचा आणि मोठ्या अंकाचं चिन्ह द्यायचं. 6 मधून 2 वजा होईल 4 आणि मोठ्या अंकाचं चिन्ह +4 आहे. म्हणून D2 ची सुद्धा किंमत आपल्याला किती आलेली आहे बघा +4 आलेली आहे. म्हणजे इथं काय लक्षात घेता येतं बघा. D1 ची किंमत इथं बघितली आपण 4 आली आणि D2 ची पण किंमत किती आलेली आहे 4 आलेली आहे. म्हणजे जर D1 बरोबर D2 असेल तर आपल्याला काय माहित आहे ही अंकगणिती श्रेणी आहे. दिस इज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. इथे लिहिता येईल आपल्याला. देअरफॉर D1 is equal to D2. Therefore the given sequence is an arithmetic progression. आपल्याला A आणि P कॅपिटल काढायचे. अरिथमेटिक प्रोग्रेशन पूर्ण अंकगणित श्रेणी लिहिण्याची आवश्यकता नाही. तर दिलेली क्रमिका ही अंकगणित श्रेणी आहे असं आपल्याला इथं लक्षात घेता येईल.
तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपण पहिल्या प्रश्नासंदर्भात अभ्यास केलेला आहे. पहिल्या प्रश्नात आणखीन 8 प्रश्न आहेत. टोटल 8 आकडे आहेत. त्यातले आपण आता 3 आकडे बघितलेले आहेत. पुढच्या तासामध्ये आपण प्रश्न आकडा क्रमांक 4 ते आकडा क्रमांक 8 हे उरलेले 5 आकडे आपण अभ्यासणार आहोत. तर आपण जर अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना वगैरे शेअर करा. धन्यवाद.